जनतेचा रक्षक भक्षक बनून मलिदा लाटतो तेव्हा कुठेतरी त्याची नोंद होतच असते। पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर भ्रष्ट पोलीस, भ्रष्ट व्यवस्था, प्रशासन, राजकारणी, व्यावसायिक, भ्रष्ट एक्साइज विभाग, भ्रष्ट शोरूम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली यांनी केलेला खून आहे। जर नियमाप्रमाणे पब बंद असते, जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती, जर नियमाप्रमाणे शोरूमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती, जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती, जर नियमाप्रमाणे ट्रॅफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती। एरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स पीयूसी जवळ नाही म्हणून ट्रॅफिक पोलीस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिशाचे लचके तोडतात। मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळते हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही? वरून मागच्या दाराने पोलीस ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली अशा नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी, पिझ्झा, बर्गर पुरवतात। आपल्या हातून 2 जण मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा। मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराना पेश करावा तसा जामीन मंजूर होतो अशी भावना आहे। दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षीस द्यावं तसा जामीन दिला। त्यात अट काय तर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, 15 दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची। यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे। इथे 2 पोरं मेली। विदाउट लायसन्स गाडी चालवल्यास 3 महिने तुरुंगवास, अल्पवयीनाने वाहन चालवल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास, मद्यपान करून वाहन चालवल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास, ओव्हर स्पीडिंग असल्यास 1 महिन्याचा तुरुंगवास। अहो, सादर रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास केला तरी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथे 15 तासात जामीन। वा, यात निर्लज्जपणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो। हे तर भयंकर आहे। ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शींनी तो हाणून पाडला। हे खरं असेल तर अशांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी। कायदा, न्यायव्यवस्था आणि पोलीस जोपर्यंत 100% निरपेक्षपणे काम करत नाहीत तोपर्यंत हे असंच होत राहणार आणि त्यात भरडले जाणार तुमच्या आमच्यासारखे सामान्य। मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं। म्हणून आपण बोललं पाहिजे। निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं। तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे। न्याय मिळेल ही अपेक्षा। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।